श्री स्वामी समर्थ ताईंनो. तर या ज्या व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या फार जुन्या आहेत, म्हणजे साधारणतः 1 वर्षापूर्वीच्या आहेत. माझ्या जुन्या ज्या पण सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहीत असेल की मी स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले होते आणि त्यानंतर तिथून मी लाईव्ह येथे येणार म्हणून सांगितलं होतं, पण लाईव्ह कनेक्ट झालं नाही आणि त्यामुळं लाईव्ह येणं शक्य झालं नाही. त्यानंतर मी अशा छोट्या मोठ्या क्लिप्स ज्या आहेत त्या घेतलेल्या होत्या आणि त्या अशाच ठेवल्या होत्या. आज बघा डिस्चार्ज मिळाला, ऑपरेशन झालं सक्सेस आणि डिस्चार्ज मिळाला आणि त्यानंतर आल्या आल्या स्वामींचं दर्शन घेण्याची इच्छा होती, पण अशा अवस्थेत तिथं जाणं शक्य नाही. त्यामुळं मोबाईलमधले ज्या पण क्लिप्स आहेत त्या बघत होते आणि मग विचार केला की तुमच्याशीसुद्धा हे सगळं काही शेअर करावं, कारण की बऱ्याच ताईंचं नशीब नसतं की इथंपर्यंत जाऊन स्वामींचं दर्शन घेणं शक्य होत नाही. त्यामुळे विचार केला की चला आपल्याकडे क्लिप्स आहेत, आपल्या ताईंनासुद्धा दर्शन जे आहे ते घडवून आणू. बघा दिसते इथं तुम्हाला स्वामींची मूर्ती दिसली तुम्हाला फोटोमध्ये आणि अशा पद्धतीचं हे मंदिर आहे. मंदिरामध्ये जे वातावरण आहे ते खूप प्रसन्न करणार आहे आणि हा जो भाग आहे मंदिराचा मुख्य भाग आहे आणि पुढे सुरुवातीला जी क्लिप तुम्ही पाहिली तिथून एंट्री झाली होती आणि हा वटवृक्ष आहे. तर इथं वटवृक्षाच्या खाली आल्यानंतर खूप छान वाटतं आणि खूप असं मन प्रसन्न होतं, निगेटिव्हिटी गेल्यासारखं वाटतं आणि बराच वेळ इथं थांबावंसं पण वाटतं. बघा ताईंनो, खूप काही क्लिप्स नाही आहेत, डिटेलमध्ये मी काही शूट केलं नव्हतं कारण की लाईव्ह यायचा प्लॅन होता आमचा, पण शक्य झालं नाही आणि त्यामुळं थोड्याशाच क्लिप घेतल्या. ज्या पण ताईने आजपर्यंत स्वामी समर्थांचं अक्कलकोटचं मुख्य मंदिर जे आहे ते पाहिलं नाही आहे, तर त्यांना कदाचित दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडून येईल आणि माझ्या जवळपास सर्व ताई ज्या आहेत त्या स्वामींच्या भक्त आहेत आणि त्यामुळंच मी हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करत आहे. तर अशा पद्धतीनं हे खूप सुंदर असं आतमध्ये वातावरण आहे. आणखीन एक हा जो फोटो दिसतोय ना तुम्हाला, हा नॉर्मल फोटो दिसतोय लांबून, पण जवळ जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की हा स्वामींचा फोटो जो आहे तो रुद्राक्षांनी बनवलेला आहे. बघा इथं दिसते, लक्षात येते, तुमच्या जवळ गेल्यानंतरच ते लक्षात येतं, लांबून लक्षात येत नाही आणि हुबेहूब असं वाटतं की चित्र बनवलेलं आहे, पण हे रुद्राक्षांनी बनवलेलं आहे. तर अशा पद्धतीचा खूप सुंदर फोटो इथं आहे. खूप जण इथं म्हणजे फोटो वगैरे काढतात. फ्रेम आहे ही आणि इथं खूप जण फोटो वगैरे काढतात. तर अशा पद्धतीनं हा मंदिर परिसर आहे. बाहेर पण खूप मोठी रांग लागली होती आणि आम्ही पोचलो मेन दुपारच्या आरतीच्या वेळेस, आम्हाला आरती मिळाली आणि इथून पण तुम्ही बाहेर बसूनसुद्धा दर्शन घेऊ शकता. अशा पद्धतीनं स्क्रीन लागलेले आहेत जिथे तिथे. तर खूप सुंदर वातावरणामध्ये आणि खूप प्रसन्न वातावरणामध्ये आपलं हे माझं जे दर्शन आहे ते घडलं होतं. पण एकच झालं होतं की तुम्हाला मी लाईव्ह येऊन हे दाखवू शकले नव्हते आणि ज्या पण ताईने, परत सांगते, ज्या पण ताईने आजपर्यंत दर्शन घेतलेलं नाही आहे स्वामी समर्थांच्या मुख्य मंदिराचं अक्कलकोटचं, त्यांना थोडासा अंदाज आला असेल की मंदिर कशा प्रकारचं आहे. आणि बाहेर जाताना म्हणजे बाहेर पडताना खूप साऱ्या वस्तू तुम्हाला दिसतील जे की पूजेशी निगडीत असतील. माफ करा, मला थोडं बोलताना श्वास रोखला जातो आहे, तरी पण माहीत नाही का आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करण्याची इच्छा झाली आणि त्यामुळं 1 वर्षानंतर हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. तर अशा पद्धतीनं हे आपलं स्वामींचं मंदिर आहे आणि इकडे खूप साऱ्या वस्तू खूप चांगल्या क्वालिटीच्या मिळतात. थोड्याशा महाग आहेत पण काही हरकत नाही, सगळ्या वस्तू मिळतात. पूजेशी रिलेटेड ज्या पण वस्तू तुम्हाला लागतात त्या सगळ्या इथं वस्तू मिळतात. चला, श्री स्वामी समर्थ.